नमस्कार. सरस्वती व्याख्यानमालेमध्ये मला अजय वृद्धा बाजीराव पेशवे या विषयावरती बोलण्यासाठी निमंत्रण दिलं, त्याबद्दल थोडंफार फीडबॅक मिळत, त्याबद्दल मी या संस्थेचा खूप आभारी आहे. भारताच्या इतिहासामधलं अत्यंत सोनेरी पान म्हणजे बाजीराव पेशवा. पण दुर्दैवाने बाजीराव बद्दल फारसं कोणाला भारतीयांना काहीच माहिती नाही. जाणीवपूर्वकच इतिहास सगळा लपवला गेला. फक्त बाजीरावचा नाही, संपूर्ण हिंदुस्थानचाच खरा इतिहास आपल्यापासून कायमच लपवला गेला. किती वेळ तुम्ही असे हात धरून थांबणार? इथे मोबाईलमध्ये करतायत ते शूटिंग. माझी नम्र विनंती आहे की कोणीही आपल्या मोबाईलचा गैरवापर करू नका. बंद करा, खिशात ठेवून द्या. त्यालाही पुढचे 1.5-2 तास शांतता. तुम्ही जिवंत आलायत ऐकायला, मी जिवंत आलोय बोलायला, तो मध्ये कशाला तरी मोबाईल नाही का? प्लीज विनंती आहे. म्हणजे मॉन्टगोमेरी म्हणून जो एक युरोपियन इतिहासकार होऊन गेला, त्यांनी 4थ्या शतकापासून 2ऱ्या महायुद्धापर्यंतचा जो इतिहास दिला, जगाचा इतिहास, त्या जागतिक इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारतातल्या केवळ एकाच माणसाचं नाव लिहिलंय आणि त्याचा गौरव केलाय. त्याचं नाव आहे बाजीराव पेशवा. पण आपल्याला मात्र तो शिकवला गेला नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच मुळात नीट शिकवले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वराज्याचं साम्राज्य करणारा बाजीराव फारच लांब राहिला. त्यात बाजीरावचं लफडं असं झालं की बाजीरावची जात फाडली आली. बाजीराव जर का ब्राह्मण कुळात नाही, कुठल्या तरी दलित कुळात जन्माला आला असता तर आज बाजीरावचे पुतळे शिवाजी महाराजांचे जसे आहेत तसे ठिकठिकाणी उभे राहिले असते. पण हे त्याचं दुर्दैव की तो ब्राह्मण कुळात जन्माला. जो फटका सावरकरांना बसतो जातीमुळं, तो बाजीरावला बसतो. आपण कर्तृत्व बघत नाही. माझी व्याख्यान ऐकताना सुद्धा बोलणाऱ्याचं आडनाव पहिलं बघितलं जातं आणि मग टीका करायची की नाही ते ठरवलं जातं. हे खूप घाणेरडं आहे, हे खूप चुकीचं आहे. टिपू सुलतान ह्याच्यावर आपण नॅशनल टेलिकास्ट, डीडी नॅशनल वर एक मालिका दाखवतो. केंद्र सरकार जे चॅनल चालवतं, नभो आणि प्रसारण मंत्री केंद्रातला त्याच्या अंडर जे चॅनल येतं, मुंबई दिल्ली दूरदर्शन, त्याच्यावर काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान नावाची मालिका दाखवली जाते. त्याला हिरो म्हणून आम्हाला दाखवलं जातं. हिरो कसा असू शकतो तो? टिपू सुलतान हिरो कसा असू शकतो? औरंगजेब हिरो कसा असू शकतो? अकबर हिरो कसा असू शकतो? हे सगळे हिरो. आणि आमच्या गुलाबाच्या फुलाने पहिलं जे आपले पंतप्रधान होते
त्यांनी एक इतिहासाचं पुस्तक लिहिलं, भारत एक खोज. हाही विनोदच आहे नाही का, की भारताची खोज म्हणजे काय, शोध लावला त्यांनी. त्या भारत एक खोज मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एकच पॅराग्राफ लिहिला. त्यात सुद्धा त्यांचं वर्णन वाट चुकलेला देशभक्त असं केलं. संपूर्णपणे डाव्या विचारसरणीच्या हातामध्ये आपली एज्युकेशन सिस्टीम गेल्यानंतर सगळ्या मुसलमान बादशहांना मोठं करायचं काम केलं गेलं. सतत हिंदुस्थानातल्या स्वतंत्र भारतातल्या तरुण पिढीला पराभूतांचा इतिहास, आम्ही कसे सतत पराभूत होत राहिलो हे शिकवलं गेलं. रादर असं अजिबातच नाहीये. आम्ही जर सतत पराभूत राहिलो असतो तर आज आम्ही हिंदू म्हणून मुळात जगूच शकलो नसतो. आमचं केव्हाच इस्लामीकरण झालं असतं. किती आक्रमण झाले. कुठल्याही महापुरुषाबद्दल बोलताना त्याच्या आधीची पार्श्वभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे. सूर्य उगवतो पण त्याच्या आधी भयंकर मोठी अंधारी रात्र असते. ती रात्र समजून घेतली की मग त्या सूर्याच्या उगवण्याचं महत्व कळतं. तर पार्श्वभूमी आधीची रात्र समजून घेणं फार गरजेचं आहे. सातत्याने हिंदुस्थानवरती आक्रमण झाली. ती का झाली? सगळे जगातले लुटारू एकच घर लुटायला वारंवार का आले? दरोडे कोणाच्या घरावर पडतात? श्रीमंतांच्या. आपल्या कोणाच्या घरावर दरोडा वगैरे पडू शकत नाही. काय असणार आहे? काही मिळत नाही. हे मोठे श्रीमंत असतात ना, गडगंज श्रीमंत, अफाट कमावलेला पैसा, सोनं नाणं, त्यांच्या घरावर दरोडे पडतात. बरं, एक दोनच पडतात. हिंदुस्थानवरती सातत्याने दरोडे पडले. असं काय होतं या हिंदुस्थानच्या घरामध्ये? हिंदुस्थान नावाच्या, भारत नावाच्या घरामध्ये लुटण्यासारखं असं काय होतं की जो येतो त्या परकीय आक्रमकाला भारत लुटावासा वाटतो? सोन्याचा धूर निघायचा घराघरातून. म्हणजे ऍक्च्युली सोन्याचा धूर निघायचा का? सोन्याची लाकडं होती का? अजिबात नाही. ती कवी कल्पना आहे. जगाला ज्ञान विज्ञान देणारी संस्कृती, जगातली सर्वात पुरातन संस्कृती, जगातली सर्वात समृद्ध संस्कृती, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान काय नव्हतं आपल्याकडं. जग रानटी अवस्थेत होतं तेव्हा आमच्याकडं विमानं उडवली जात होती, तेव्हा आमच्याकडे गाड्या चालवल्या जात होत्या, तेव्हा आमच्याकडे कारखाने होते, तंत्र होतं. काय नव्हतं? जगातलं पहिलं पुस्तक आम्ही लिहिलंय. आदर्श जीवन पद्धती कशी होती याला ऋग्वेद वाचा, मग तुम्हाला कळेल. 14 विद्या 64 कला, ओंकार आम्ही दिला. त्या ओंकारातून 7 स्वर आम्ही दिले. लुटतायत. हुणांचं आक्रमण झालं, लुटून गेले. शकांचं आक्रमण झालं, लुटून गेले. संस्कृती संपत नाही. आमची श्रीमंती काही केलं संपत नाही. मग ग्रीक आले, ग्रीकांनी लुटून गेलं. मग मोगल आले, मग कुतुबशाह आला, निजामशाह आला, आदिलशाह आला, 5-5 मुसलमान शाह लुटतायत. 450 वर्ष हिंदुस्थान संपत नाही. श्रीमंती काही केलं संपत नाही. ज्ञान विज्ञान काही केलं संपत नाही. मग आले पोर्तुगीज, मग आले ब्रिटिश, आणि 15 ऑगस्ट 47 नंतर आले काँग्रेस. लुटतायत देशाला, संपवतायत हिंदू संस्कृतीला, हिंदू धर्माला. अशी ही भव्य दिव्य संस्कृती ज्याला कोणी संपूच शकत नाही. इतकं सगळं संपवल्यानंतरही 2024 ला 80% हिंदू आहे.
पुन्हा 550 वर्षानंतर असं रत्नमार्कांनी मढलेला आमचा प्रभू श्रीराम पुन्हा त्याच्या जन्मस्थानी उभा राहिला. ही आहे श्रीमंती. संपतच नाही, सगळ्यांना पुढे पडलं आणतात कुठं. एवढं लुटल्यावर पुन्हा निर्माण कसं होतं. हे सगळं लुटून जे घेऊन गेले ते भिकाऱ्यासारखेच फिरतात. इथे ताजमहल बांधला आणि कुठंच का नाही बांधला. इथे कुतुब मिनार बांधला पण आणि कुठेच का नाही बांधला. कुठला बांधला याला आमच्याच घरात बसले, फक्त पाठी बदलली. हो छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व का आहे, कारण 350 वर्षांची ही भयान अशी काळोखी रात्र 5 मुसलमान शाह्यांनी या संस्कृतीला तुकडे तुकडे करायचं काम केलं. आमची विश्वविद्यालय जाळून टाकली, धर्मग्रंथ जाळून टाकले, तरी सुद्धा धर्मग्रंथ संपत नाही. गंमत आहे यार. वेद जाळले, उपनिषद जाळली, पुराण जाळली, 9 लाख ग्रंथ त्या नालंदा विद्यापीठातले त्या खेळजीने जाळून टाकले. जाळून टाकल्यावर संपायला पाहिजे होतं, नाही संपलं. कसं संपणार. सगळ्यात महत्वाचं आहे ना आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य ती मौखिक परंपरा. मौखिक परंपरेनं आपण टिकून राहिलोय. आपण सगळेजण स्तोत्र कोणी पाठ करायला बसत नाही. आपण कानावर पडत पडत वडिलांचं मुलगा ऐकून पाठ होतो. असे वेद पाठ करत गेले. 1 वेद म्हणणारा वेदी, 2 वेद द्विवेदी, 3 वेद ज्याला पाठ आहे त्रिवेदी, 4 वेद पाठ आहे चतुर्वेदी. अशी आपल्याकडे पिढ्या तयार झाल्या. वेद जाळलं काय, पुस्तकं माणसांच्या डोक्यात कसं जाळलं. पुन्हा लिहिलं गेलं. अशी ही सोन्याचं धूर निघणारी, अशी ही संस्कृतीची सोन्याचा धूर, ज्ञान विज्ञानाचा सोन्याचा धूर, आणि अशावर सातत्याने आक्रमण. हे सगळं संपलंय. आता यांना कोणी वालीच उरणार नाही. त्यावेळेला एका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो. 400 वर्षांची भयान रात्र संपते. म्हणून शिवाजी महाराजांना हिंदुस्थानामध्ये इतकं महत्व आहे. बाजीराव पेशव्याच्या जन्मापर्यंत येण्याच्या आधीचा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय बाजीरावचं महत्व नाही का. काय दुर्दैव आहे हिंदूंचं. इतकं भयानक दुर्दैव आहे की आपण नेहमी मॅच जिंकायला आलो की हरतो आपण. मला नेहमी वाटतं काय एवढंच आयुष्य असेल शिवाजी महाराजांना. इतकं कमी आयुष्य, 50. हे काय वय आहे का. थोडे जगले असते 15-20 नको ते आपण किती लोक जगताना बघतो. शिवाजी महाराज थोडे जगले असते, एक 15-20 वर्ष अजून जगले असते, अख्खा इतिहास बदलला असता. त्या समुद्र किनाऱ्यावर ज्यांना व्यापार करायला तिथेच थांबवलं होतं ना, ते ब्रिटिश कधी आतमध्ये येऊ शकले नसते. गेले महाराज. जायचं वय नाही, गेले. दुर्दैव हिंदूंचे. आमची कुंडलीच घालण्यात गेली. त्याच्यानंतर उभे राहिले छत्रपती संभाजी महाराज. एक पाऊल पुढं वडिलांच्या पेक्षा. बाप से बेटा सवाई, सगळ्या बाबतीत हुशारी, बुद्धिमत्ता, शौर्य. येऊ दिलं नाही औरंगजेबाला. हिंदुस्थानवरती साम्राज्य करायचं स्वप्न धुळीला मिळवत राहिले संभाजी महाराज. किती लोकांना माहिती आहे संभाजी महाराजांचा इतिहास. किती शाळांमध्ये शिकवला जातो, कुठल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये नाही शिकवलं. काय दुर्दैव आहे. संभाजी महाराज जर पकडले गेले नसते, अजून टिकले असते 15-20 वर्ष, तरी हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता. हिंदवी स्वराज्य स्थापित झालं असतं. पण नाही, आमचं दुर्दैव असं की संभाजी महाराज पकडले गेले. इस्लामचा स्वीकार कर, नाहीतर मारून टाकतो.
शेवटच्या क्षणापर्यंत इस्लामचा स्वीकार नाही केला. हिंदू म्हणून मरायला तयार झाले. अनन्वित यातना, अनन्वित अत्याचार, अमानुष्यतेचा, क्रौर्याचं अत्युच्च टोक म्हणजे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार. त्या औरंगजेबाची एक कबर बांधली जाते आमच्याच महाराष्ट्रात, संभाजीनगरमध्ये. तिथे आमचे काही दलित नेते फुलं वाहायला जातात. चीड नाही, संताप नाही, किळस येते मला त्यांची. कसं लाजा वाटत नाही, कसं विसरून जाता तुम्ही. ह्याच औरंगजेबाने आमची हजारो मंदिरं फोडली, तोडली, लाखो आमच्या आया बहिणींवर रेप केले, बलात्कार केले, वाटेल तसं पिकल्या गेल्या बायका, पुरुष, लहान मुलांच्या कत्तली केल्या. त्याची कबर असते आणि त्याच्या कबरीवरती केवळ काही समाजाची मतं मिळावी म्हणून आमचे नेते जाऊन पुष्पहार अर्पण करतात. शरम नाही वाटत आम्हाला. गेला राजा आमचा, चाबडी सोडली, हो किच्चू नाही केलं तोंडात. इस्लामचा स्वीकार कर नाही करणार, डोळे फोडले नाही करणार इस्लामचा स्वीकार. हिंदू म्हणूनच गेला शेवटच्या क्षणापर्यंत. हिंदवी स्वराज्यासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात आणि हिंदू धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराज शिकवतात. गेले संभाजी महाराज. एकटे संभाजी महाराज गेले का? कोणीतरी होतं ना त्यांच्या बरोबर. त्या माणसाचा उल्लेख पण करत नाही, कारण जात आडवी येते. जेवढे छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले ना, तसेच्या तसे अत्याचार त्याच्या बाजूला बांधलेला आहे का त्याच्या मित्रावर होत होते. त्याचं नाव कवी कलश, तो ब्राह्मण होता. केवळ तो ब्राह्मण होता हे त्याचं दुर्दैव. त्याच्याबद्दल एक अवाक्षर काढणार नाही. ते अनोजी पंत ते बोबलत राहणार. त्याच्याबद्दल अवाक्षर काढणार नाही. ज्या अफजल खानाने तुळजापूरची तुळजाभवानी फोडली मूर्ती, ती फोडत असताना त्याच्याबरोबरचे 6 मराठा सेनापती होते. त्याच्याबद्दल नाही बोलणार. जाती द्वेष असा काही पेरला गेला ना, वा रे वा. नापा टिपू सुलतान हिरो बनवतो. केंद्र सरकारतर्फे त्याची एक मालिका दाखवली जाते. आमच्या पिढ्यांसमोर टिपू सुलतान म्हणजे हिरो वाटायला. कसा हिरो असू शकतो? मला नेहमी गंमत वाटते, माझ्या डोक्यात नेहमी प्रश्न पडतात की आता 140 करोड आहोत आपण, तेव्हा 20-22 करोड आपली लोकसंख्या होती फक्त, आणि भारताचं क्षेत्रफळ आताच्या डबल होतं. जमीन क्षेत्रफळ आताच्या डबल होतं आणि लोकसंख्या फक्त 20-22 करोड असेल. मला एक्झॅक्ट आकडा माहिती, पण याच्या पलीकडे असणं शक्य नाही. म्हणजे जमीन किती ओसाड जमीन पडलेली होती. म्हणजे अयोध्येमध्ये जिथं आमचे प्रभू श्रीराम जन्माला आले, त्या प्रभू श्रीराम जिथे जन्माला आले त्याच्या बाजूला हजारो एकरची जमीन ओसाड पडलेली होती, रिकामी होती. तिथं जाऊन तू का नाही बांधलास तुझी बाबरा, तुझी एक कबर? तिथे जाऊन बांध ना. जिथे आमचे प्रभू श्रीराम जन्माला आले त्याच्यातच तुझी बाबराची मशीद उभी करायची होती तुला. त्याच्या बाजूला हजारो किलोमीटरची जमीन रिकामी पडलेली आहे, तिथं का नाही बांधलीस तू? काशी विश्वेश्वराचं मंदिर, काय मंदिराच्या बाजूला रिकामी जागा नव्हती? तो काळ लक्षात घ्या. तेव्हा तर अशी कितीतरी जमिनी पडलेल्या होत्या नुसत्या. बांध की अजून याच्यापेक्षा मोठी बांध कबर काय ती तुझी.
श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथेच जायचं, तिचा जन्म झाला त्याच्यावरच आमची मशीद उभी करायची. आणि तरी आम्ही म्हणतो नाही नाही सगळे चांगले असतात रे. असं कसं? खूप चांगले असतात सगळे. हे चांगले असतात आपण म्हणतो ना, हे तुमची ब्रेन वॉश 1820 पासून केला गेला. सातत्याने तुम्हाला हे सांगितलं गेलं, तुम्हाला हे समजून सांगितलं गेलं. तुमची लढाई विजयांचे कुठलाही इतिहास तुमच्यापासून लपवला गेला. सगळ्या पराभूत आम्हाला सांगायला गेलं. पण हा विचारच करत नाही आम्ही. एवढी वर्ष आमच्यावर आक्रमण करून आम्ही जर अजून टिकून आहोत याचा अर्थ आम्ही विजयी पण होत असणार ना. जगातल्या अनेक संस्कृती संपल्या, कधी तळाला संपल्या, फिनिश. इंडोनेशिया संपलं, अफगाणिस्तान संपलं. ते काय मुस्लिम देश होते का? नाही, संपले ना. भारत का नाही संपत? म्हणजे आम्ही कोणीतरी विजयी होत होतो ना, आम्ही कोणीतरी लढत होतो, आम्ही हरवत होतो ना. परकीय आक्रमणांना हरवल्याशिवाय आम्ही टिकून राहू का? पण हे नाही शिकवत आपण. म्हणून हे बॅकग्राऊंड समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा शाहू महाराज ते सत्तेवर बसायला पाहिजे होते, ते छत्रपती व्हायला हवे होते. पण नाही, येसूबाईंनी संभाजी महाराजांच्या भावाला पदावर बसवलं, राजाराम महाराजांनी. राजाराम महाराज आले, त्यांनी साम्राज्याला सुरुवात केली. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराची सुरुवात झाली. दक्षिण आणि उत्तरेमध्ये त्यांनी पादाक्रांत करायला सुरुवात केली, मोहिमा राबवायला सुरुवात केली. इतकी वर्ष सातत्याने प्रयत्न करून सुद्धा हिंदुस्थानवरती विजय काही त्या औरंगजेबाला मिळवता येईना. बरोबर राजाराम महाराज नसताना, ते एका मोहिमेवर दक्षिणेत असताना, तिकडे रायगडावरच्या येसूबाईंना, शाहू महाराजांना 7 वर्षाचे होते काय शाहू महाराज, त्यांना सगळ्यांना औरंगजेबाने उचललं आणि दिल्लीमध्ये कैद खान्यात नेऊन टाकलं. कैदेत गेले. लहानपणापासूनच शाहू महाराजांचं वाचताना गंमत वाटते मला कधी कधी. त्यांचा स्वभाव, त्यांचा एक सगळ्यांशी वागणं बोलणं, म्हणजे असं लिहिलेलं आहे पुस्तकात की औरंगजेबाला सुद्धा तो छोटा शाहू आवडायचा. असंख्य मराठी सरदार, असंख्य मुसलमान सरदार त्या शाहूवर प्रेम करायला लागले. ते इतकं त्याचं वागणं बोलणं, त्या कैदेत त्या शाहूचं, त्या लहान मुलाचं. आता तो लहान आहे म्हणून शाहू म्हणतोय. हल्ली ते जे जन्माला आल्यापासून छत्रपतीच म्हणायचं. हो, नाही तर चिडतात भयानक. आपण म्हणतो ना जन्माला शिवबा आला, शिवाजी जन्माला आला, पण नाही नाही, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. असं तेव्हा ते कुठे छत्रपती होते. सावरकर जन्माला, विनायक जन्माला आला ना. टिळकांच्या घरात एक बाळ जन्माला आला, गांधीच्या घरात एक मोहनदास जन्माला आला ना. असंच म्हणणार ना लहान असताना. मग ते कर्तृत्वाने मोठे झाल्यावर आपण त्यांना महात्मा गांधी, वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो. पण हे समजण्याची कुवत नसते. म्हणून मी जरा फोडून सांगितलं की ते लहान होते म्हणून मी शाहू म्हणतोय. ते छत्रपती झाल्यावर मी शाहू महाराजच म्हणणार बरं का. पण त्याचा इतिहास काय माहित नसतो आपल्याला. त्यांनी काय शिकवलं ते काही माहित नसते बरं. ते काही आणायचं नाही अंमलात. छत्रपती शिवाजी महाराज अंमलात बिमलात नाही आणायचे, भानगडीत नाही पडायचं. पण हे पौशा, पण मी नेमकं पौशा असल्यामुळे गडबड आहे. सगळं आडनावावर येऊन थांबतं. हा जाती द्वेषाचा रोग जाणीवपूर्वक विशेषतः महाराष्ट्रामध्ये लावला गेला, पेरला गेलेला काही गलिच्छ राजकारणासाठी. परत एकदा दुर्दैव म्हटलं ना, हिंदूंची कुंडली घाणेरडी.
मॅच जिंकायला आलो की आमचा प्लेअर आउट होतो. राजाराम महाराज मोहिमेवर असताना त्यांचं निधन झालं. इकडे जो मूळ संभाजी महाराजांचा सुपुत्र, जो खरा वारस आहे या छत्रपतींच्या गादीचा, जो या छत्रपतींच्या गादीवर बसावा असं शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या सगळ्या सरदार सेनापतींना वाटतंय, तो नेमका डावलला गेल्यामुळे ते सगळे दुःखी झालेले आहेत. त्यातले काही निजामाला जाऊन मिळाले, काही आदिलशहाला जाऊन मिळाले. राजाराम महाराज गेले, मग काय झालं? मग त्यांचा मुलगा, त्याचं पण नाव तो 4च वर्षाचा शिवाजी, त्याला नावापुरतं गादीवर बसवलं आणि ताराबाईंनी राज्य करायला सुरुवात केली. मी थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतोय फक्त, आणि बाजीरावपासून मग आपण. बाजीराव कुठून आला? बरं, बाजीरावाचं मुळात आयुष्य 40 वर्षाचं आहे आणि कारकीर्द 20 वर्षाची. इतकी छोटी कारकीर्द आहे आणि संपूर्ण कारकीर्द तशा अर्थाने एकांगी आहे, म्हणजे फक्त युद्ध 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 आणि युद्ध आहे. ताराराणी अत्यंत हुशार, अत्यंत शूर, वीर बाई. तिने संपूर्ण स्वराज्याची कमान हातात घेतली आणि सुरू केलं राज्य करायला. आता औरंगजेबाच्या लक्षात आलं की ह्यांच्याकडे एक संपला तर दुसरा उभा राहतो, दुसरा संपला तर एक स्त्री परत उभी राहते. काय होती बघा बाई. आपण आज म्हणतो की स्त्रिया अबला आहेत. मला इतिहास वाचला की आश्चर्यच वाटतं की इतका भव्य दिव्य स्त्रियांचा इतिहास आहे आपल्याकडे. आता एवढ्या अबला नारी कशा काय झाल्या? इतक्या हुशार बायका आहेत इतिहासामध्ये, इतक्या हुशार विद्वान शूरवीर बायकांची नोंद आहे आपल्याकडे. म्हणजे ऋग्वेदामध्ये सगळ्यात फास्टेस्ट गाडी चालवणारी बाई होती. आता गाडी म्हणजे तेव्हा मर्सिडीज नव्हती, तेव्हाची गाडी कुठली? रथ. अत्यंत वेगाने रथ चालवणारी बाई अशी उल्लेख आहे. विणकाम भरतकाम अशा करणाऱ्या बायका आहेत. ऋग्वेदामधल्या कित्येक ऋचा बायकांनी निर्माण केलेले आहे. म्हणजे मग स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं असं कसं काय म्हणू शकतो आपण? मग हे नंतर झालं ना. म्हणून वेदांना शिव्या देणं चुकीचं आहे. वेद चुकीचे कसे असतील? काही माणसं आली, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काहींचे अधिकार काढून घेतले. ताराबाईंनी आपलं साम्राज्य बरोबर प्रस्थापित केलं. आता काही झालं तरी हा हिंदुस्थान, मला जे स्वप्न आहे माझं, ते काही केलं पूर्णच होत नाही. राजाराम गेल्यानंतर असं वाटलं होतं की आता माझ्या हातात येईल, पण नाही. ती बाई उभी राहिली. बाई एवढी स्ट्रॉंग. आता ह्या बाईच्या समोर, आता ह्यांना जर डायरेक्ट लढून जिंकता येत नसेल तर यांच्यात फूट पाडून जिंकलं पाहिजे. विचित्र गलिच्छ राजकारण, ज्याचे पडसाद आजही आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतात. डायरेक्ट जिंकता येत नाही, फोडून जिंकायचं. एक वज्रमूठ असते की ताकद असते ना, ते फोडायचं सगळ्यांना. ते फोडण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी येसूबाईंना, शाहू महाराजांना आणि त्यांच्या दासी पुत्राला औरंगजेबाने जेलमधून सोडून दिलं. आता इथे आल्यानंतर शाहू महाराज आले. मूळ त्या छत्रपतींच्या गादीचा मूळ पुढचा सेवक तिथे आलेला आहे. आता वारस आलेला आहे. आता इतकं स्वतःच्या हिमतीवर एक बाई उभी राहिली आहे. तिने एवढं उभं केलंय स्वराज्य. ती लढते, ती हुशार आहे, ती चतुर आहे. आता हे सगळं द्यावं लागणार. तिने ओळखच द्यायला नकार दिला.
म्हणजे ही खरा शाहू हे नाहीच, ही येसूबाई नाहीच, नाही, हे सगळे तोते आहेत म्हणाले ते. आणि हेच हवं होतं औरंगजेबाला. आता गादीसाठी ह्यांच्या दोघात भांडणं सुरू झाली की मला संधी मिळणार महाराष्ट्र काबीज करायला. कारण हिंदुस्थान काबीज करू शकतो, पण हे मराठा साम्राज्य, हा महाराष्ट्र काही केल्या काबीज करता येत नाही. आणि मग खऱ्या अर्थाने बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावच्या वडिलांची इतिहासामध्ये एंट्री होते. आता हे बाळाजी विश्वनाथ हे ओरिजिनल कोकणातले, की जे सिद्दीकीच्या त्रासाला कंटाळून हे घाटावर आले. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ओरिजिनल शाहू महाराज, ओरिजिनल वारस, त्याला वारस म्हणून ओळखायलाच ताराबाईंनी नकार दिलाय, तेव्हा शाहू महाराजांच्या पाठीशी आता आपण उभं राहायला पाहिजे. आणि मुळात बाळाजी विश्वनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचे त्यांचे सेनापती होते, सरदार होते, लढवय्ये होते, लढणारे होता माणूस. त्या सिद्दीकीच्या जाचाला कंटाळून तो घाटावरती आला. आणि इथे आल्यानंतर ही समोर परिस्थिती आहे. आता शाहू महाराजांना त्यांच्या मूळ गादीवरती बसवलंच पाहिजे, आणि म्हणून ते शाहू महाराजांना येऊन भेटले. शाहू महाराजांना भेटले. त्यांना म्हणाले, काय काळजी करू नका, तुम्ही खरे वारस आहात आणि तुम्हालाच मी बसवतो. आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यापासून ज्या अनेक सरदारांना, सेनापतींच्या मनातली जी इच्छा होती की मूळ आमचा जो राजा असायला पाहिजे तो नेमका बसलेला नाहीये, ते शाहूंचंच खरा वारस आहे, शाहूच त्या सिंहासनावर बसले पाहिजे, ही जी सुप्त इच्छा होती, अशा एकेकाला बोलून आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली. तुम्हाला सगळं गेल्या 5-7 वर्षातलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र दिसेल. आणि बरोबर एका बामणाने तेव्हा घडवून आणलं एकेका सरदाराला भेटून, वाटतं ना तुम्हाला शाहू महाराज आहे या, असं करून करून तारा राणीकडचे सरदार फिरवले. तारा राणीच्या लक्षात आलं की आता आपण जर युद्ध करायला उभे राहिलो सत्तेसाठी, गादीसाठी, तर आपण हरणार, कारण आपल्याकडे आता कोणी राहिलंच नाही. आताही महाराष्ट्रात अनेकांची अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे कोणी राहिलंच नाही, सगळेच गेले तिकडे. तीच परिस्थिती तेव्हा निर्माण झाली. आणि तारा राणींनी आपला हक्क सोडला. पण हक्क सोडला तरी त्याही वंशजच आहेत, त्या काही लांबून कुठून आलेल्या नव्हे. शेवटी संभाजी महाराजांच्या सख्या भावाचीच तर ती बायको आहे. आणि मग त्यांना कोल्हापूरला पाठवण्यात आलं. आणि तेव्हापासून ती 2 गाद्या ज्या निर्माण झाल्यात ना, सातारा आणि कोल्हापूर, त्या तशा गाद्या. कित्येक वेळेला प्रश्न पडतो की छत्रपती तर एकच आहेत, मग 2-2 गाद्या कशा? त्या ह्या 2 गाद्या ओरिजिनल सातारची गादी, जी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज अशी चालत आलेली आहे. आणि ह्या कारणामुळं ज्या ताराबाई तिकडे जाऊन राहिल्या, त्यांचे ते पुढचे सगळे वंशज आता जे आहेत ते, जे स्वतःला छत्रपती असं बोर्डावर लिहायला सांगतात. आणि बाळाजी विश्वनाथांचं महत्व वाढायला सुरुवात झाली. आणि 12 जानेवारी 1708 शाहू महाराजांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि शाहू महाराजांच्या डोक्यात सतत होतं की ह्या बाळाजी विश्वनाथ ह्या माणसामुळं आज मी पुन्हा इथे प्रस्थापित झालेलो आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे
राज्य चालवण्याच्या काही नीती होत्या, फार महत्वाचे काही नियम होते त्यांचे. सगळ्यात पहिला नियम होता, सुईच्या टोका एवढी पण जमीन शत्रूला देता कामा नये. सुईच्या टोका एवढी पण स्वराज्यातली जमीन शत्रूला देणार नाही. त्याच्यासाठी मी काय वाटेल ते करेन. आणि दुसरी गोष्ट होती, राज्यातल्या कुठल्याही नेमणुका या वंश परंपरेवर नाही, तर ते फक्त कर्तृत्वावरतीच नेमणुका केल्या जाते. वंश परंपरेचा काही संबंध नाही. सरदाराचा मुलगा सरदार नाही, त्यांनी ते सिद्ध करावं तर त्याला ते हक्काने मिळेल. हे छत्रपतींच्या काळातले नीती नियम विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. शाहू महाराजांच्या काळात काहीतरी त्याच्यावर वेगळं दडपण असेल, किंवा मला हे सगळं वाचताना ना इतकं आत्ताच्या सगळ्या राजकारणाशी इतकं रिलेटेड आहे नाही की आदिलशहाकडनं काही सरदार आले शिवाजीच्या काळातले, काही निजामाकडनं आले, ते आपल्यासाठी आले, तर मग त्यांना खुश करायला पाहिजे. मग त्यांना वंश परंपरागत मग त्या सरदाराचा मुलगा सरदार असं काहीतरी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची मूळ नीती जी होती ती थोडी बाजूला ठेवण्यात आली आणि राज्यकारभार असा थोडा विस्कळीत पद्धतीने सुरू झाला आणि वंश परंपरागत पदभार मिळायला सुरुवात झाली, जे राज्याच्या दृष्टीनं हिताचं नाही. आज आपण बघतो वंश परंपरागत कसे एक एक आमदार नाही का, ते भयानक आहे सगळं. म्हणजे बघितलं तरी आपल्याला नको वाटतं की अशी माणसं आहेत, बापरे. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं नाही का, तुमच्या पुरुषमध्ये आहे ना तसंच एक माणूस, या कधीतरी बघायला कळेल. दुसरं एक गोष्ट होती जी संभाजी महाराजांनंतर राजाराम, ताराबाई आणि शाहूंच्या काळामध्ये विस्कळीत झाली होती, ती म्हणजे सैन्याचा पगार वेळच्या वेळी देणं. हे जे काही काटेकोरपणे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी पाळलं होतं त्याच्यामध्ये खूप विस्कळीतपणा यायला सुरुवात झाली. कारण ती स्वराज्यात ती ताकद आपल्याकडे राहिली नाही. आपण खूप काही हरलो होतो, खूप काही आपल्याला परत मोगलांना, निजामाला द्यावं लागलं होतं. आणि अशा विस्कळीत परिस्थितीमध्ये जे काही मध्ये घडलं होतं सगळं, त्यामुळं अशा अनेक पद्धतीने हे स्वराज्य ना असं थोडंसं शिथिल झालेलं होतं, थोडंसं विस्कळीत झालेलं होतं, त्याची ताकद कमी झालेली होती. आणि मग आंग्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचा फायदा उचलायचं ठरवलं आणि शाहू महाराजांवरच्या विरोधात बंड पुकारलं. आता शाहू महाराजांच्या विरोधात बंड पुकारल्यामुळं म्हणजे मोरोपंत पिंगळे जे आपले पहिले पंतप्रधान होते, पहिला जो पेशवा होता, त्यांना अटक केलेला असल्यामुळं त्यांना सोडवून आणण्यासाठी या मोहिमेवर आता कोणाला पाठवायचं, तर सगळ्यात विश्वासू शाहू महाराजांचे कोण होते, तर ते बाळाजी विश्वनाथ होते. त्यांनी बाळाजीला सांगितलं की जा आणि ते मोहीम राबवून या, यशस्वी करून या. ते म्हणाले मी नक्की करून येईन यशस्वी. आणि त्यात एक शाहू महाराज म्हणून गेले की तुम्ही मोहीम जर यशस्वी करून आला तर बक्षीस म्हणून मी तुम्हाला पुढचा पंतप्रधान करीन, म्हणजे पुढचं पेशवेपद बहाल करेन. त्याच्यावर बाळाजी विश्वनाथ म्हणाले की जर तुम्ही मी यशस्वी करून आल्यानंतर पेशवेपद बहाल करणार असाल तर माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही मोहिमेच्या आधीच मला पेशवा बनवा. ह्याची दोन कारणं आहेत की आंग्र्यांच्या हे लक्षात येईल की पेशवा, स्वराज्याचा पेशवा म्हणजे पंतप्रधान पद, प्रधानमंत्री पद. पेशवा म्हणजे छत्रपती नाही. छत्रपती ही सर्वोच्च गादी. त्यांनी स्वराज्य चालवण्यासाठी एक नेमलेला असतो तो म्हणजे आपल्याकडे आता राष्ट्रपती आहे आणि त्यांनी नेमलेला पंतप्रधान. तो त्याला शपथ देतो की तू हे चालव आणि काही प्रॉब्लेम आला तर मी आहे. मग राष्ट्रपती राजवट आणायची की नाही. राज्यामध्ये एक राज्यपाल आहे सर्वोच्च, त्याच्या हाताखाली एक मुख्यमंत्री आहे. सेम सिस्टीम. छत्रपती आहे, ते स्वतः येऊन चालवत नाही. त्यांच्या विचारांनी त्यांच्याशी सल्ला मसलत करून एक पंतप्रधान पदावरचा पेशवा ही पद आहे. पेशवा म्हणजे राजा नाही.
तर ते म्हणाले की त्याचा खूप वेगळा परिणाम होईल. त्याला जे वाटते की पेशवा माझ्या जेलमध्ये मी अडकवलेला आहे, तर हा मुळात भ्रम दूर होईल आणि वेगळाच पेशवा आपल्यावर चालून येतोय. आता पेशवा चालून येणार त्याची ताकद फार वेगळी असते. एक साधा सैनिक जाणं आणि एक कमांडो जाणं आणि एक मोठा कॅप्टन जाणं याच्यात फार मोठा तफावत असते. तुम्ही असे नंतर मला देणार आहात तर आधी द्या, त्याचा परिणाम वेगळा होईल, मी लढून दाखवतो. जेव्हा तो पेशवा म्हणून येणार असं जेव्हा डिक्लेअर झालं आणि जेव्हा ते 17 नोव्हेंबर 1713 बाळाजी विश्वनाथांना पेशवा बनवलं गेलं आणि नंतर ते आग्र्याच्या मोहिमेवर गेले, तेव्हा आग्र्याच्या लक्षात आलं की हे अवघड आहे आणि त्यांनी तहाची बोलणी केली. त्यांनी शस्त्रच टाकली, पांढरा झेंडा दाखवला, म्हणजे आपण तह करूया. तह केला, सगळं सोडवून आणलं. शाहू महाराज बेहद खुश झाले बाळाजी विश्वनाथांवर. आणि बाळाजी विश्वनाथन हे शाहू महाराजांच्या सल्ल्याने हे स्वराज्य चालवू लागले. तेव्हा बाजीराव 9 वर्षाचा होता. त्याच्यानंतर आले ते चंद्रसेन जाधव. चंद्रसेन जाधवांनी असंच पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या विरोधात एक मोठं बंड केलं आणि तहाची बोलणी करण्यासाठी पाचारण केलं. परत बाळाजी विश्वनाथांवरती जबाबदारी सोपवली. बाळाजी विश्वनाथ तहाचीच बोलणी करायला जायचे म्हणून गेले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बरोबर घेऊन गेले. तो मुलगा होता बाजीराव, त्याचं वय होतं 11. पण चंद्रसेन जाधवांनी घोर फसवणूक केली आणि तहाची बोलणी करणाऱ्या आलेल्या पेशव्यांना अटक केली आणि पुढचे 12 का 15 दिवस अटकेत होते. फक्त चणे आणि गुळ खाऊन हा बाप आणि मुलगा चंद्रसेन जाधवांच्या जेलमध्ये होता, कोठडीमध्ये होता. 11 वर्षाचा मुलगा 9 वर्षाचा असताना पहिली लढाई करायला गेला, पण तहामुळे लढाई करावी लागली नाही आणि 11 वर्षाचा झाल्यानंतर तो पहिलं त्यांनी 12 का 13 दिवसाची एक कैद भोगली, फक्त चणे आणि गुळ खाऊन. पण तो वडिलांबरोबर जात असताना वडिलांबरोबर सातत्याने तो राज्यशास्त्राचे धडे गिरवत होता. लहानपणापासूनच या राधाबाई आणि बाळाजी विश्वनाथ यांना ही 2 अतिशय जबरदस्त मुलं, चिमाजी आणि बाजीराव. बाजीरावचं पाळण्यातलं नाव विश्वास, पण बाळाजी विश्वनाथ हे बखरी, बाजी म्हणजे जिंकणारे, विजयी होणारे, बाजी मारणारे, अशा इतिहासातल्या काही बाजींचा इतिहास वाचत बसलेले असताना त्यांना बातमी आली की तुम्हाला मुलगा झालाय. त्याच्या तोंडातून पटकन बाहेर आलं, मला बाजी जन्माला आला. म्हणून त्या विश्वासचं पुढे नाव बाजी पडलं आणि बाजीराव पडलं. ते टोपण नाव नंतर खूप मोठं प्रसिद्धीला आलं. परत एकदा दुर्दैवाने उत्तरेतल्या मोहिमेवरती आमचं म्हटलं ना मी, मॅच जिंकायला लोक की आमचा प्लेअर आउट होतो. बाळाजी विश्वनाथ वारले. शाहू महाराजांना खूप खंत वाटली की इतकं सगळं हे वैभव जे आज उभं आहे ते ज्या माणसामुळे मला मिळालं, त्यांना ते पंतप्रधान पद धड भोगताच आलं नाही, उपभोगताच आलं नाही. मग आता स्वराज्याला पंतप्रधान नाही. आणि शाहू महाराजांच्या डोक्यात होतं की लहानपणापासून जो मुलगा मी बघत आलोय, माझ्या डोळ्यासमोर जो मोठा झालाय माझ्या बाळाजी विश्वनाथांचा, तो पोरगामध्ये काहीतरी चमक आहे. लहान असल्यापासून त्याची आईचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे राधाबाईंचं मुलाला मोठा करण्यामध्ये. लहानपणापासून रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे 4 टॉपिक तिने शिकवले, 4 विषय शिकवले. कुठल्या शाळेत गेला नव्हता. ही जी सगळी जन्माला आलेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं सगळं चरित्र, संभाजी महाराजांचा जन्म, बाजीराव पेशव्याचा जन्म, हे सगळे जन्म, हे सगळे एवढी थोर माणसं कशी काय निर्माण झाली याचा जर नीट विचार करायला गेलं तर यांना नेमकं शिकवलं काय, तर त्यांना नेमकं शिकवले 2 श्री.
जगामध्ये 2 श्री ज्यांच्या घरामध्ये आई बाप मुलांना शिकवून त्यांच्या घरामध्ये असे सुपुत्र जन्माला आहे. जगामध्ये दोघांच्याच नावामध्ये श्री आहे, कुणाच्याच नाही. दुसऱ्या कुठल्याही देवदेवतांच्या नावात श्री नाही. 2च व्यक्ती आहेत ज्यांच्या नावात श्री आहे, श्रीराम आणि श्रीकृष्ण. आता व्याख्यानानंतर हे मला धनादेश देतील, त्याच्यावर लिहितील श्री शरद वंशी. त्या श्रीला काही अर्थ नाही, श्रीयुत झाला. श्रीराम, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे बुद्धिमत्ता, श्री म्हणजे शौर्य, श्री म्हणजे चाणक्य. काय काय श्रीचा अर्थ असंख्य आहे. जगात 2च श्रीराम. कुठेच नाही, युरोपात नाही, कुठे कुठल्या देशाचा नावात श्री नाही. हे 2 श्री ज्या ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवले त्यांच्या घरात देशभक्त, राष्ट्रभक्त सुपुत्र जन्माला आले. बघा ना, श्रीकृष्ण श्रीराम जिजाबाईंनी शिकवला, काय जन्माला आले? शिवबा. श्रीकृष्ण श्रीराम शिवबा शिकवला, राधाबाईंनी काय जन्माला आला? बाजीराव. हे सगळे एकत्र ज्यांनी शिकवले त्या घरामध्ये काय जन्माला आले? बाळ गंगाधर टिळक. हे सगळे टॉपिक ज्या आईने शिकवले त्या घरामध्ये नाशिकला जन्माला आला एक विनायक दामोदर सावरकर. हे फार महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यातले. बाकी सगळे विषय, भूगोल, इतिहास आणि ते नागरिक शास्त्र आणि काय ते जीव, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा आहे तो श्रीराम आणि श्रीकृष्ण. आदर्शातले आदर्श, सर्वोच्च आदर्श कसा असावा प्रत्येक गोष्टीत. एक माणूस म्हणून आदर्श कसं जगावं, एक मुलगा म्हणून आदर्श कसं जगावं, एक पती म्हणून आदर्श कसं जगावं, एक भाऊ म्हणून आदर्श कसा जगावा, एक राजा म्हणून आदर्श कसा जगावा, एक मित्र म्हणून आदर्श कसा जगावा, एक गुरु म्हणून आदर्श, एक शिष्य म्हणून आदर्श कसा असावा. आदर्शातला सर्वोत्तम आदर्श म्हणजे श्रीराम. आणि आदर्शाची चौकट ओलांडल्यानंतर त्या माणसाचं काय करायचं हे सांगणारा श्रीकृष्ण. जो जो ही लिमिट ओलांडतो त्याचं काय करावं हे सांगणारा आहे तो दुसरा आहे श्रीकृष्ण. ज्यांनी ज्यांनी लिमिट ओलांडली त्या सगळ्यांचं वाटोळ एका माणसाने केलं महाभारतात, हातात शस्त्र न घेता. आणि हे 2 राम आणि श्रीकृष्ण आणि श्रीराम छत्रपतींना त्यांच्या आईने शिकवले. म्हणून सुभेदाराची सून जेव्हा ह्याच्यामध्ये येते तेव्हा छत्रपतींच्या आपला श्रीराम जागा होतो. आणि अफजल खानाला भेटायला जातो तेव्हा छत्रपतींच्या आत्मा श्रीकृष्ण जागा होतो. आणि हे संस्कार राधाबाईंनी बाजीराववर केले. म्हणून एक सुपुत्र जन्माला. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू अशा सगळ्या भाषांचं ज्ञान लिहिता येतात, वाचता येतात. काय अफाट अफाट पोरग जन्माला. लहानपणापासून बालशी सूर्य नमस्कार, सतत रस्त्यावर आपलं मैदानात जायचं आणि कुस्त्या खेळायच्या. लहानपणापासून 5व्या 6व्या वर्षापासून घोड्यावर बसून रपेट करायची. प्रचंड घोडदौडची आवड, प्रचंड घोडेस्वारीची आवड. नंतर मोठा झाल्यावर तर 6 फूट काय तगडा, त्याचं काय चित्र आहे, काय वर्णन आहे त्याचं. म्हणजे निजामाच्या कानापर्यंत जेव्हा बाजीराव नाव जायला लागलं तेव्हा निजामाला प्रश्न पडला की अरे हा कोण आहे बाजीराव. आता आपल्याला प्रश्न पडतो हे कोण आहे, ते जरा फोटो पाठवले व्हॉट्सअपवर, बघतो आपण फोटो. तसं नव्हतं, असलं काहीच नव्हतं. मग हा कोण आहे बाजीराव, हा कसा दिसतो, हा कसा बोलतो, काय करतो हे पाठवण्यासाठी गुप्तहेर चित्रकार पाठवला निजामाने. त्यांनी चित्र काढलं बाजीरावाचं. काही दिवस राहिला तो. बाजीरावला माहित होता हा त्यांनी पाठवलेला आहे. बाजीरावाचं गुप्तहेर खातं इतकं जबरदस्त होतं की काय विचारूच नका तुम्ही. जाऊ दे म्हणाला, येऊ दे, काय करत नाही तो, चित्र काढून जाणार आहे फक्त. कळू दे माझ्या दुश्मनाला मी कसा दिसतो.
ते चित्र काढलं. चित्र काढून जेव्हा तो निजामासमोर नियुक्तीने दाखवलं, तो मला येतो सैतान जन्माचे, सैतान म्हणाला. काय चित्र होतं. 6 फूट घोड्यावर 6 फूट असा माणूस बसलाय. पाठीमागे धनुष्य बाण आहे, तो भाता आहे, कमरेला तलवार आहे, दोन्हीकडे 2 भाले आहेत, गानपट्टा आहे. काय काय होतं त्या माणसाला. लहानपणी ज्योतिषाने अल्पवयीन आहे असं सांगितलेलं होतं आणि हे भविष्य बाजीरावला माहीत होतं. सदैव डोक्यात होतं की मी अल्पायुष्य आहे, जे काही करायचंय ते 50 ओव्हरची मॅच नाहीये, टेस्ट मॅच तर अजिबातच नाही. मला 20-20 खेळायचे. ज्या काही रन बनवायच्या त्या एवढ्याच काळामध्ये कधी पण मी जाऊ शकेल सतत डोक्यात होतं. म्हणून जगातला सर्वात वेगवान जर सेनापती जर कुठला असेल तर तो बाजीराव होता. सगळ्यात वेगवान. आता जेव्हा छत्रपतींनी, शाहू महाराजांनी जेव्हा त्याला पेशवा बनवलं, वय किती आहे, 19 पूर्ण होऊन 20वां लागलेलं आहे. आपली 20 वर्षाची पोरं काय करतात झालं बघा. हा मुलगा 20व्या वर्षी कोण झाला, हिंदुस्थानचा पेशवा झाला. दरबाराचा विरोध होता, पूर्णपणे विरोध होता. का विरोध होता, तर राज्यकारभारामधलं ह्याला काही कळत नाही असं दरबारी मंडळींना वाटत होतं. का बघावं तेव्हा तलवारीशी लढत असतो, बघावं तेव्हा भाले घेऊन फिरत असतो, कुस्त्या खेळत असतो. सतत ह्याचं लक्ष मैदानी खेळांवरती, सतत ह्याचं लक्ष शस्त्रकाराकडे. शस्त्रप्रिय आहे त्या माणसाला. हा सतत लढणारा माणूस आहे. हा उत्तम सरसेनापती होऊ शकतो, पण हा पेशवा नाही होऊ शकतो. पेशवाला युद्ध पण कळलं पाहिजे आणि कूटनीती पण कळली पाहिजे, राजकारण पण करता आलं पाहिजे, मुत्सद्देगिरी असायला पाहिजे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन नाही आहे. पेशवा दुसऱ्याला बनवा आणि मग याला पाठवा युद्धावरती, हा युद्ध जिंकेल, काही प्रश्न नाही. पण राज्यकारभार हा माणूस कसा करेल. शाहू महाराज म्हणाले नाही, संधी देणार नाही त्याला सांगून संधी देऊ आपण. तुझ्या 2 वर्षात जर तू मला काही चमक दाखवली नाहीस पंतप्रधान म्हणून, तर ते पंतप्रधान पद तुझं काढून घेऊ. कडे सल होती शाहू महाराजांच्या मनात. म्हणजे गमतीने सांगतो, गेल्या काही वर्षांपूर्वी आपले जाणते राजे महाराष्ट्राचे असं म्हणाले होते की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करतात, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात. असं काही वर्ष म्हणाले ते कोल्हापूरच्या ना राज्यसभेचा खासदार बनवल्यावर फडणवीसांना टोमणा मारला होता असा. पण ते इतिहासात खरं आहे. शाहू महाराजांना छत्रपती पदावर बसवण्यामध्ये बाळाजी विश्वनाथांचा तर हात होता. कधीतरी चुकून खरं बोलतात. सांगितलं पाहिजे, करून दाखव, करतो म्हणा. श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज 3 टॉपिक शिकवलेत राधाबाईंनी, आईने. आणि वडील गुरु आहेत, वडिलांच्या हाताखाली वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून सतत मोहिमेवर गेलेला आहे, सतत शिकतोय. वडील अत्यंत निष्णात होते, बाळाजी विश्वनाथ, भयंकर हुशार माणूस. बघा ना, गेलेलं राज्य मिळवून दिले हो. आता सुद्धा नाही का, गेलेलं राज्य लोकसभेचं परत आणलं बघा विधानसभेला. बुद्धीची पाहिजेच ना जोड, त्याला नाही पर्याय. शिवाय देण्याचे शिवाय देत बसत नाही, त्यांनी काही फरक पडत नाही. तेव्हा त्या बाळाजी विश्वनाथांना पंतप्रधान पद नीट उपभोगता आलेलं नाही, कुठेतरी सल होता, तर त्याच्या मुलाला तरी आपण देऊन बघूया. आणि म्हणून बाजीरावावर विश्वास टाकला आणि टेम्पररी पंतप्रधान अशा पद्धतीने त्यांचं. पण मग त्यांनी एकदा पेशवा पदावर बसल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. डोक्यात 2 गोष्टी, माझ्याकडे आयुष्य कमी आहे, माहित नाही मी किती दिवस जगणार, माहित नाही मी कधी जाणार, माहित नाही मला.
या थोड्या कालावधीमध्ये मला छत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्य बनवायचं. संपूर्ण हिंदुस्थानवरती, त्या दिल्लीच्या तख्तावरती मला भगवा फडकवायचा म्हणजे फडकवायचा. छत्रपतींच्या काही धोरणांना राजाराम महाराज, दादाराणी, शाहू महाराजांच्या काळात जे विस्कळीतपणा आलाय ते पहिल्यांदा नाड्या टाईट करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा वंश परंपरागत नेमणुका बंद केल्या. आरक्षित कोटे बंद केले. कर्तृत्व दाखवा, जातीचा काही संबंध नाही अशी एक एक माणसं निवडली. होळकरांसारखा माणूस धनगर समाजातला बघितलं नाही का? कर्तृत्व बघितलं. जाधव बघितले, पवार बघितले, शिंदे बघितले. मी ब्राह्मण आहे मग सगळे ब्राह्मणच घेऊ असं नसतं. असं कधी केलं नाही बाजीराव. प्रत्येकाचं सामर्थ्य बघितलं, प्रत्येकाच्या हातातली ताकद बघितली, त्याचं कर्तृत्व बघितलं आणि माणसं निवडली आणि असे सरदारांची एक लष्करी फौज निर्माण केली. त्याच्यानंतर दुसरं त्यांच्या डोक्यामध्ये पहिली गोष्ट आली की आता जर साम्राज्य करायचं असेल, संपूर्ण हिंदुस्थानवर जर भगवा फडकवायचा असेल तर मला फक्त गनिमी काव्याने लढून चालणार नाही. मला सपाट मैदानावर लढायला लागतील. त्याच्यातलं कौशल्य मला आत्मसात करावंच. शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता. शिवाजी महाराजांची त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. तेवढं पाठबळ नव्हतं, तेवढे सैनिक नव्हते, तेवढं नव्हतं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे उंट, त्यांच्याकडे हत्ती, त्यांच्याकडे मोठमोठे रणगाडे, शस्त्रगार असं नव्हतं. एवढ्या भलाटे 5 लाखांसमोर 50,000 असे मावळे घेऊन महाराज लढायचे. मग असं कसं लढू? मी समोरासमोर खुल्या मैदानात लढायला गेलं तर मी संपेन. किती शुल्क असं ना, मी कसं लढणार ना? 50 आणि 1 लाख माणसं 50 लाखांबरोबर कसं लढणार? बरं काय काय नाही त्यांच्याकडे. हत्ती घेऊन यायचे, उंट घेऊन यायचे, हे केवढं मोठं सैन्य. औरंगजेब निघाला म्हणजे 5 लाखाचं सैन्य. अफजल खान निघाला 10 लाख. अशा लोकांसमोर मी कशी टक्कर देऊ शकतो? नाही टक्कर देऊ शकत. माझा बुद्धीचा वापर करायचा. मग मी त्यांच्या समोर जाऊन मूर्खासारखं लढायचं नसतं, तर त्यांना माझ्या एरियात आणायचं असतं. मला फास्ट बॉलिंग खेळता येत नाही, माझ्याकडे बॅट्समन नाही येत तसे. मग मी काय करीन तर मी स्पिनर असलेल्या पिचवर खेळायला लागेल. आणि तोपर्यंत मी वाढ करेन. पहिला अभ्यास काय केला? पंचमहाभूतांचा अभ्यास. सर्वोत्तम सरसेनापती, सर्वोत्तम योद्धा कोण? जो कधीच हारत नाही, ज्याला पंचमहाभूतांचा योग्य अभ्यास असतो. लढाई कुठं लढायची? पृथ्वी आप तेज वायू जल. पृथ्वी लढाई कुठं लढायची? ठिकाण लढायचे. कशी आहे जमीन? डोंगरदऱ्यांची आहे, पर्वतरांगा आहे, नद्या नाले आहेत, सपाट जमीन आहे. काय लढायचंय मला? कुणाबरोबर लढायचंय? कसं लढायचंय? आप म्हणजे आकाश. आकाशातनं तेव्हा काय उगणार आहे? पाऊस पडणार आहे. मग पावसाळ्यात लढता येत नाही. तेव्हाच्या लढाई लक्षात घ्या. समोरासमोर घोड्यावर बसून माणसं लढायची. ती पावसाळ्यामध्ये लढू शकत नाही. त्यामुळे 4 महिने वर्षातले निघून गेले. म्हणजे वर्षाला राहिले फक्त 8 महिने लढाईसाठी युक्त योग्य. अशी 20 वर्ष. 20 गुणिले 8 किती महिने झाले? कोणाचं तरी गणित चांगलं आहे की 40 लोक? 160 महिने झाले. 160 महिन्यात 41 लढाया जिंकलाय माणूस. एकही हरला नाही. जगातला एकमेव योद्धा, अजेय योद्धा. शिकवायला नको शाळेमध्ये? या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला ना. कसा अभिमान वाटला आमच्या या पोरांना. महाराष्ट्राच्या भव्य दिव्य शूरवीरांच्या इतिहासाचा कसं वाटणार आम्हाला? आम्हाला शिकवलंच नाही. आम्हाला सतत आम्ही हरलो. आम्हाला काय शिकवलं? 1857 आम्ही हरलो.
अरे पण 41 लढा एकटा माणूस जिंकत होता, ते का नाही आम्हाला शिकवलं जात? 350 वर्षांची मोगलांची निजामाची परंपरा थांबवली एका माणसाने, त्याचं नाव आहे शिवाजी महाराज. ती का नाही शिकवलं जात? नाही शिकवलं. सगळा सत्यानाश केलाय डाव्या विचारसरणीच्या लोकांनी या देशात. खरं ना, मुसलमानांपेक्षाही डेंजर. ते खुल्ल्याम शत्रू तरी आहेत चायला. हे म्हणजे अस्तनीतले निखारे आहेत. कळत नाही आपल्यात बसले, ह्याच्या सुद्धा बसलेला असेल कोणतरी. माहित नाही मला, तुम्हाला माहित असेल म्हणजे कोणते आहे. ते छान असतात, तुमच्यावर जॅकेट बिकेट घालून येतात, दिसतात. शहरी नक्षलवाला व्हेरी डेंजरस. कळत नाही आपल्या बाजूचा माणूस तसा आहे का, तो बोलतो साधा गोड. आमच्या क्षेत्रात पण आहेत असे खूप. त्यामुळे पृथ्वी पहिलं बघायचं काय, तर पृथ्वी. बरं गंमत सांगतो, 19व्या वर्षी पेशवा झाल्यानंतर लगेच लढाई करायला नाही गेला, अजिबात नाही. पहिली 5-6 वर्ष लढलेलंच नाही. आजमावलंय कुणाविरुद्ध लढायचं. 5 मुसलमान, 6 पोर्तुगीज घुसलेले होते भारतात. इंग्रज ऑलरेडी घुसलेले होते. 7 शत्रू आहेत चारी बाजूने. सगळे परकीय आहेत. सगळे शस्त्र साठ्याने युक्त आहेत. अफाट पैसा आहे सगळ्यांकडे, अफाट सैन्य आहे सगळ्यांकडे. त्यांच्या विरोधात लढायचं. काय काय करावं लागेल विचार आहे. पहिले 5-6 वर्ष फक्त स्ट्रॅटेजी, राजकीय मुत्सद्देगिरी, कोणाशी कसं लढायचं, कुणाकडे काय पाठबळ आहे, कुणाकडे काय प्लस पॉइंट आहे, कुणाचे काय निगेटिव्ह पॉइंट आहे आणि स्वतःचे काय निगेटिव्ह पॉइंट आहेत. आता मी सतत महाराजांचा मी जरी भक्त असलो तरी मी सतत महाराजांसारखं गनिमेकाव्याने लढू नाही शकत. मला जर दिल्ली काबीज करायचं तर मला दिल्लीतच जावं लागेल ना. मला कसं दख्खनमध्ये बोलवून चालेल? नाही चालणार. मला जावं लागणार दिल्लीत, मला जावं लागणार राजस्थानच्या वाळवंटात, लढावं लागणार मला. लढाया हरतात कशामुळे लढाया हरतो आपण? पहिली गोष्ट म्हणजे हे जे एवढं मोठं घेऊन पूर्वीच्या पद्धत नव्हते माहिती, मला वाचून माहित असेल काही लोकांना, पण लढाई म्हणजे संपूर्ण कुटुंब काफिला घेऊन निघायचे लोक. म्हणजे आचारी बिचारी सगळे बरोबर. म्हणजे त्या 5-5 लाख सैनिकांचं सगळ्यांचं जेवण खाण बनवणारे मुतपाक खाणे बरोबर असायचे, रणगाडे बरोबर असायचे, हत्ती बरोबर असायचे, उंट बरोबर असायचे. सगळ्याचे कुटुंब काबिले म्हणजे बायका पोरं बरोबर असायची. बाजीरावने विचार केला, हे असं मी लढवलं तर माझ्याकडे वेळ नाही, मी नाही असं लढवू शकत. मी कुटुंब घेऊन नाही जाऊ शकत. हत्ती घेऊन गेला तर तो चालणार त्याच्या वेगाने, कधी पोहोचू मी? सतत डोक्यात आहे माझ्याकडं वेळ कमी आहे, त्या कमी वेळात जायचं करायचंय मला. कोण आहे निजाम, त्याचे मायनस पॉइंट काय, कुतुबशहाचे मायनस पॉइंट काय, पोर्तुगीजांचं काय, इंग्रजांचं काय, ह्याची वाट लावण्यासाठी ह्या दुश्मनाला काही काळ मला मैत्री करावी लागेल. आणि हे सगळं जर मला घडवून आणायचं असेल, मला जर दख्खनमधनं, मला जर उत्तर भारतात, मला दक्षिण भारतामध्ये जर मला जायचं असेल तर मला तिथे जाऊन लढताना तिथल्या हिंदू राजांचं सहकार्य मिळालं पाहिजे. मला भारतामध्ये सगळीकडे जिथे जिथे हिंदू आणि राजपूत राजे रजवाडे आहेत त्या सगळ्यांचं एक वेगळं जाळं विणावं लागेल. आणि ते जाळं विणण्यासाठी बाजीराव पहिली 5 वर्ष पेरला.
2014 ते 19 आपले पण पंतप्रधान असे फिरले. इतिहासातनं काय शिकायचं? आपण वेड्यात काढलं त्यांना. भारताचे पंतप्रधान आहात का? तिकडे सगळं बाहेर जातात. नाही, ते नंतर कळलं. हे दोन देशांचं युद्ध झाल्यानंतर जो पराभूत देश असतो, त्या पराभूत देशाची जी आर्थिक व्यवस्था होते, त्या पराभूत देशाची जी संपूर्ण समाज बिखरलेला असतो, संपूर्ण समाज व्यवस्था जी मातीमोल होऊन जाते, ती मातीमोल कुठलं युद्ध न करता पाकिस्तानची केली. ह्याला केरळ आहे, ती 5 वर्ष बाजीराव फिरला, हिंदुस्थान भर फिरला, सगळ्या हिंदू राजांशी बोलला, सगळ्या हिंदू राजांशी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. आपण सगळे एकत्र येऊन हे राज्य आपलं आहे, मग आपण ठरवू कोण कुठला राजा, कोण कुठला काय. पण हे पहिलं जे सिंधू नदी पार करून जे संकट आले नाही, यांना आधी पहिला तिकडे पाठवून दिले. हा देश तुमचा आहे, माझा आहे. आधी घरातले जे घुसलेले आहेत त्यांना आधी हाकलो, मग घरात 2 भाऊ आपण बघू काय करायचं ते, कुठल्या बेडरूम मध्ये कोणी झोपायचं आणि बाहेर कोणी बसायचं ते. तुझ्या बाहेर कोणी स्वयंपाक करायचा, उद्या माझ्या, हे आपण नंतर ठरवू की आपलंच आहे सगळं. आधी ती घुसलेल्यांना हाकलून देऊ. मग घुसलेल्यांना हाकलून द्यायचं असेल तर त्यांच्या एवढी ताकद ना तुमच्यात आहे, माझ्यात आहे, पण आपण एकत्र आलो तर कुछ भी हो सकता है. मग मी इथून निघाल्यानंतर मला मुतपाक खाना घेऊन जायची गरज नाही. मी जिथे जिथे जाईल तिथली लोक मला जेवायला देतील, तिथली लोक माझ्या सैनिकांचं पोट भरतील, तिथली लोक माझ्या घोड्यांना चारा देतील, तिथली लोक मला पाणी पाजतील. तुम्ही कधी लढा नाही, ह्या इकडे आलात तर मी इथे उभा आहे, हा विश्वास निर्माण केला. या हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या हिंदू राजपूत सगळ्यांना एकत्र करायचं काम पहिली 5-6 वर्ष बाजीरावांनी नितांत फिरून केलंय. 160 महिने, 5 वर्ष गुणिले 8 महिने, 8 40 महिने, 40 महिने घोड्यावरून अखंड हिंदुस्थान फिरलाय माणूस. तेव्हाचा हिंदुस्थान, त्याच्यात पाकिस्तान आपलं होतं, बांगलादेश आपला होता, तिबेट आपलं होतं, चायनाचा काही भाग आपला होता, म्यानमार आपलं होतं, भूतान आपलं होतं, तेव्हाचा भारत, इंडोनेशिया आपलं होतं, अफगाणिस्तान आपलं होतं, तेव्हाचा भारत. एक पुण्यातला बामण घोड्यावर बसून पहिली 5 वर्ष अख्खा हिंदुस्थान फिरलाय. विश्वास निर्माण केलाय, मैत्री केली प्रत्येकाबरोबर, आणि डोक्यामध्ये एकच विचार आहे, माझ्या छत्रपतींचं स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं. मला छत्रपती व्हायचे नाही, माझं होर्डिंग छत्रपती लावायचे नाही, मला छत्रपतींचं स्वप्न साकार करायचे, त्यांचा पेशवा म्हणून, त्यांचा सेवक म्हणून. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. प्रचंड ताकद, प्रचंड बुद्धिमत्ता, शौर्य सगळं असून पण कधीही 106 वर्षाच्या पेशवाईमध्ये एकाही पेशव्याने छत्रपती होण्याचं स्वप्न पण पाहिलं नाही. ह्याचं आम्ही कौतुक कधीच करणार नाही, तर ते आम्हाला परवडणार नाही. आम्हाला फक्त शिवाय देता येतात. इथं सिन्नर जवळ डुबेरे म्हणून गाव आहे, तिथं त्या बर्व्यांचा वाडा आहे. म्हणजे राधाबाई माहेरी गेल्या जन्म द्यायला बाजीरावाला, त्यांचं घर आहे. त्या हायवेवरनं त्या जन्म जिथे दिला त्या खोलीपर्यंत जाईपर्यंत एक साधी पाटी पण महाराष्ट्र शासनाने लावलेली नाही. त्या जगातला अजय योद्धा तिथे जन्माला लावली असती. हायवे पासून जर 4 पाट्या, तर कधीतरी कोणाला तरी वेळ असेल तर गाडी वळली असती. अरे इथे आहे का, बघूया ना, जाऊ आहे वेळ आपल्याकडं, गेली असती माणसं. आम्हाला काही पडलेली नाही. आम्ही रायगडावर गेलो, काय अवस्था आहे, दुःख होतं.
तिथे राज्याभिषेक झाला. या हिंदुस्थानमध्ये 400 वर्षानंतर पहिल्यांदा हिंदवी स्वराज्यातल्या एका हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला. ओसाड आहे सर, ओसाड. इतके करोडो पैसा आहे, इतका करोडोंचा पैसा आहे. एकेकाकडं एक एक महाल आहे, एकेका आमदाराकडे महाल आहे. सांगतात आणि ते राजस्थानमध्ये लादी आली आणि ती लादी झालं तिथे लावते रायगडावर. माझ्या महाराजांचा तो राज्याभिषेक सोहळा पुन्हा उभा कर केले. का नाही वाटत? 288 आहे. प्रत्येकाने 1-1 करोड दिले. 288 करोड मध्ये असे 10 गड उभे राहते. हा अवघड नाही ना. खायला किती करोड आहे, द्यायला मात्र नुसतं जय भवानी ते बाईकला भगवा लावून बोंबलत फिरणं रस्त्यावर. इथे फिरतात की नाही शिवजयंतीला? त्याला विचारा काय शिवाजीने केलं नाही ते. त्यांनी सांगितले 300 रुपये दिले ते फिरायचे. काय केलं काही माहिती नाही. रायगडावर जा चढून असं तिथे हालत होते याची. काय दूरदृष्टी असेल. ब्रिटिश आले रायगडावरती त्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाला. दरवाजावरती त्या मेन दरवाजा आहे ना जो, तिथे हत्ती उभे होते. तो वेडा झाला ब्रिटिश अधिकारी. तुम्हाला हत्ती एवढ्या उंच कसे आणले? काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? हे मोठे हत्ती नाही आणले, जन्माला आलेली पिल्लं आणली, त्यांना 3 वर्ष इथे मोठं केलंय. म्हणजे 3 वर्षापूर्वी माहित होतं मी 3 वर्षानंतर राज्याभिषेक करणार आहे. त्या राज्याभिषेकाला गेटवरती हत्ती उभे असतील. काय स्वप्न आहे? काही माहित नाही. रोपवेमध्ये बसून फक्त मज्जा करत फोटो काढतात. काय नवीन म्हणून बदाम बिदाम काढतात. तो खडकला 2 खवडे त्याच्यासाठी जातं काय रायगडावर. कशी पागळी सगळी पोरची. हे असले आमचे नेते कसे आहेत ते बघवत नाही. ते सारखे दाखवतात. काहीतरी वेगळं दाखवा. असं नुसतं होत नाही. भगवा हातात घेणं सोपं नाही आहे. त्याग या शब्दाशी भगवा निगडीत आहे. वैराग्य, त्याग म्हणजे भगवा. तानापिही निपाजा 7 रंग आहे, त्याच्यात भ नाहीये कुठे. मग तो आला कुठं? नाही का? तो आला कुठं? कोणी कोणी हातात घेतला? ज्ञानेश्वर माऊलींपासून हातात आहे ना तो. ते सामर्थ्य पाहिजे मनगटामध्ये भगवा हातात घेण्याचं. यज्ञामध्ये आहुत्या टाकल्यावर जो अग्नी फडकतो त्याला भगवा रंग येतो. सकाळ आणि संध्याकाळ सूर्य उगवतो आणि मावळतो तेव्हा भगवा पसरतो. त्याग, वैराग्य, देशासाठी माझ्या राष्ट्रासाठी मी सर्वस्वाचा त्याग करायला, आहुती द्यायला तयार आहे ना, तेव्हा भगवा पडतो. हे घेतात 300 रुपये भगवा घेतात. बोगलं फिरतात. आमच्या मुंबईत तर खूप फिरतात. बाईक फेकलं लावून असे फिरतात. काही माहित नाही काही नाही. तर ज्या भूमीवरती लढायचंय त्या पृथ्वी या महाभूताचा अभ्यास. म्हणजे पाऊस कधी पडणार आहे, सूर्यकिरण कधी येतील, डोळ्यावर कधी येतील, कुठल्या वेळेला अटॅक करायचा, कुठल्या वेळेला लढाई लढायची नाही, तह करायचा, कुठल्या वेळेला टाइमपास करायचा, वेळ काढायचा, ह्या सगळ्याचा अभ्यास. सगळ्या हिंदू राजांचं जाळं विणणं, हे सगळ्या भानगडी पहिली 5 वर्ष हा तरुण करत होता. आणि मग लढायांना सुरुवात केली. सगळ्यात आपल्याकडे काय, आपण हत्ती नाही देऊ शकत. मग काय आपल्याकडे सगळ्यात एक मर्मस्थान काय, तर ते घोडा आहे. घोडेस्वारी. सगळ्या आपल्या सगळ्या सैनिकांमध्ये एकच पसरवलं की घोडा तुम्हाला सगळ्यात वेगवान चालवता आला पाहिजे. बाजीरावचं वर्णन आहे, एका दिवसाला सूर्योदय ते सूर्यास्त 50 ते 60 मैल तो घोडा चालवायचा.
गंमत म्हणून घोड्यावर जर कधी बसला असाल तर तुमच्या लक्षात येईल हे काय होतं त्याचं. हा, तेव्हाचे रस्ते, तेव्हाचा महाराष्ट्र डोळ्यासमोर आला. तेव्हा गडकरी नव्हते. इकडे खोल दरी, वर मोठे डोंगर, उंच पर्वत, त्याच्यामध्ये एवढ्याशा पाऊल वाटा, त्याच्यावर 6-6 फूट ते घोडे. त्या घोड्यावर बसलेला तो माणूस, त्या निजामाने चित्र बघितलं. त्या चित्रामध्ये काय होतं, काय काय घेऊन फिरायचा. एक मिनिट सुद्धा वाया जाऊ नये म्हणून 50-60 मैल प्रतिदिन या वेगाने घोड्यावरनं जाणारा बाजीराव भाकरी भाजी त्या वेगात त्या घोड्यावर बसून खायचं. का तर थांबून खायला वेळ जाऊ नये. पाणी कसं प्यायचं वेगवान घोड्यावर बसून. एवढंच नव्हे, कागदावरती दवते टाक बुडवून पत्र कसं लिहायचं की आता पुढच्या गावातल्या त्या राजाला मला एक पत्र दे. थांबून मग खुर्चीत बसले, तंबू ठोकला, मग आरामात लिहिलं. असलं नाही, वेळ नाही माझ्याकडे वेळ नाहीये. मी घोडा चालू असताना दोन्ही हाताने कसं लिहित असेल मला, माझ्या तर ते कल्पनेच्या बाहेरचं आहे. रामायणाचं पुस्तक, भगवद्गीतेचं पुस्तक, काय त्या घोड्याचं वर्णन, म्हणजे कसं घोडा असेल तो. इमॅजिन करा, 6 फूट घोड्यावर 6 फूट असा भडकांड एक माणूस बसलाय असा, अत्यंत सुती वस्त्र. कधीही त्याच्या 21 वर्षाच्या पेशवे पदाच्या कारकिर्दीमध्ये पेशवा म्हणून जे सोयी सुविधा मिळतात त्यातली एक पण त्यांनी घेतली नाही, एक पण घेतली नाही. सदैव माझ्या तळागाळातल्या सैनिकाला जे मिळेल तेच मी पण खाणार. त्याला जे कपडे मिळतात ते अत्यंत सुती पांढरी शुभ्र वस्त्र बाजीराव नेसायचं. कुठलंही भरजरी काही नाही. दोन्ही हातामध्ये ते असे इथपर्यंत हात जातात आणि त्याला दोन्हीकडे धार असते, असे लवचिक पात्र असते. ते दानपट्टे, तो घोडा इतक्या वेगाने जाताना दोन्हीकडे 10 मुंडकी कापत प्रवेश करायचा. लढाईमध्ये सदैव पहिला घोडा बाजीरावचा असायचा. सगळं छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून अख्खं तुम्ही जर बाजीराव वाचला आणि छत्रपतींचं चरित्र आधी वाचलं तर तुम्हाला वाटेल झेरॉक्स कॉपी आहे की. असं बोलायचं नाही. असं बोललं तर बापरे, बाजीराव शिवाजी बद्दल बोलायचं नाही असं नसतं. एकीकडे म्हणायचं आपल्याकडे दुसरे शिवाजी जन्माला येत नाही, जेव्हा आला होता त्याला व्हॅल्यू नाही. लढाई पहिलं सूत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि वडील बाळाजी विश्वनाथांकडनं बाजीराव काय शिकला असेल तर लढाई न लढता लढाई जिंकायची. तरी अनेक लढाया अशा जिंकलेल्या. समोरचा शत्रू किती 5 लाख सैन्य आहे, 5 लाख सैन्याचं सगळ्यात शेवटची पट्टे काय तर त्यांचं मुतपाकखाना येतो. ते धान्य बिंदे घेऊन येतात. आता ह्यांना हरवायचं असेल तर त्यांचं ते तोडायचं, मागच्या मागं त्यांना उडवून टाकायचं. उपाशी पोटी मेल्यामुळं पालशेची लढाई निजाम हरला. उपाशी पोटी मेल्यामुळे, असे टनाटन लढण्यामुळे नाही. उंच डोंगरावरती, आता त्यांना माहिती आहे इथून सैन्य येणार आहे परकीयांचं, तर उंच डोंगरावरती असे खड्डे खडून खोटं पाणी भरून ठेवायचं. इथे मुक्काम करणार, मुक्काम झाला की सगळे घोडे बिडे पाण्याकडे येणार. आणि वर मोठे दगड असायचे. सगळे अर्धावट डोंगर चढून आले की दगड सोडून द्यायचे. दगडाखाली चिरडून माणसं मारली, उपाशी पोटी माणसं मारली. भयानक वेगाने घोड्याने नुसते फिरवले आणि निजाम फिरतोय फिरतोय फिरतोय. तो थकला, ह्याचा घोडा थकायलाच तयार नाही. कुठे गायब होतात काहीच कळत नाही. सपाट मैदानावरचा गनिमिकाव. बरं, आता सैन्याने जसं शिवाजी महाराजांच्या वेळेला होतं, शिवाजी महाराज स्वतः पुढे व्हायचे. शाहिस्ते खानाच्या त्या लाल किल्ला स्वतः उडी मारले.
कधीतरी वाटलं नसेल असं माझ्या मनात प्रश्न येतात ना, एक क्षण सुद्धा आयला मी उडी मारली, मागं कोणी आलाच नाही तर डायरेक्ट मृत्यू आहे ना समोर, शाहिस्ते खानाच्या दरबारात संपणारच की मी. पण केवढा विश्वास असेल बघा, असं होऊच शकत नाही. माझ्याबरोबर माझे सगळे मावळे येणारच, केवढा विश्वास महाराजांनी निर्माण केला होता. तसाच विश्वास बाजीरावांनी पुन्हा निर्माण केला. ज्याच्याबरोबर लढतोय त्या त्या काफिल्यामधल्या त्या सैन्यातल्या एका पण स्त्रीला हात लावता का म्हणे, पदराला पण हात नाही लागला पाहिजे. हे शिवाजी महाराजांच्या अटी होत्या. लहान मुलांच्या केसाला पण धक्का नाही लागला पाहिजे, शेतातल्या गवताच्या काडीला पण धक्का नाही लागला पाहिजे. हे सगळे नियम परत बाजीरावांनी अंमलात आणायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं, एकाही मोहिमेसाठी कुठल्याही सामान्य माणसाकडनं पैसे घेणं बंद केलं. आपल्या राज्यातल्या सगळ्या मोठमोठ्या सावकारांकडनं पैसे घ्यायचे, ते सुद्धा उधारीवर. तलवार ठेवून जबरदस्तीने खंडणी नाही गणेशोत्सवातली. आता म्हणजे ते येतात ते दादागिरी करून द्या काय नाही, आम्ही बांधलेलं नाही तुमच्यासाठी. 100 रुपये दिले तर म्हणतात नवे 500 द्यायला पाहिजे. असं नाही, प्रत्येक सावकाराला प्रॉमिस द्यायचे, प्रॉमिसरी नोट, जे पुढं नंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी अंमलात आणलं. बरं, युद्ध कधी हरलाच नाही, त्यामुळे सगळे पैसे परत केले. जे मोहिमेसाठी लागणारा जो सगळा खर्च आहे तो सगळा अशा श्रीमंतांकडनं घेऊन त्यांचे पैसे प्रत्येक वेळेला परत करत गेला माणूस. सामान्य सैनिकाला आपल्या बरोबर लढायला येताना बघा, लढाई त्यावेळेच्या या समोरासमोरच्या लढाई असायच्या. कधी तलवार माझी तुमचं मुंडकं कापत असतं, कधी तुम्ही माझं मुंडकं कापू शकता. समोरासमोरच्या लढाईमध्ये कधीच कोणाची गॅरंटी नसते. आणि असा जर तुझा नवरा कामी आला या युद्धामध्ये तर तुझ्या फॅमिलीची संपूर्ण जबाबदारी घ्यायला बाजीराव तयार असायचा. शाहू महाराजांकडनं तसं पत्र द्यायचं त्यांच्याकडे, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी. त्याच्यानंतरचं संपूर्ण कुटुंब मरेपर्यंत काळजी करू नका, स्वराज्य तुमचं रक्षण करेल, तुमच्या घरातलं धान्य भरलं जाईल. केवढा विश्वास, का नाही माणसं तयार होणार. एक पंतप्रधान आपल्या बरोबर जमिनीवर बसतो, आपल्या बरोबर झोपतो, आपल्या बरोबर आपला भाकर तुकडा खातो, आपल्यासारखे कपडे घालतो. तो घालू शकतो, पंतप्रधान आहे तो घालू शकतो कपडे. तो सोन्याची झळ वाटेल ते कपडे, वाटेल तसं सगळं करू शकतो. कधी केलं नाही त्यांनी, कारण माझ्या तळागाळातल्या प्रत्येक मावळ्याला मी माझा वाटेल तेव्हा तो माझ्यासाठी मरायला तयार, आणि तो माझ्यासाठी मरायला तयार होईल तेव्हाच मी युद्ध जिंकेन. एक लढाई. ती आयुष्यात लढाई व्यतिरिक्त काहीच नाही. आयुष्यात मोहिमे व्यतिरिक्त इतकं एकांगी आयुष्य आहे, दुसरं काही केलंच नाही. बघा आता 8:30 वाजले, 1 तास 10 मिनिटं झाली. या 1 तास 10 मिनिटात अजूनही बाजीरावच्या व्याख्यानात मस्तानी आली नाही बघा. कारण ती खरोखरच त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 17 महिने, 30-32 नंतर मस्तानीची ओळख झाली. ती काय तो छत्रसाल राजाकडे गेला आणि लाईन मारली आहे बरोबर असं काही झालेलं नाही. मेसेज केले वगैरे, वेळच नाही. छत्रसाल राजा जेव्हा 18 वर्षाचा होता तेव्हा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व ऐकून तो महाराजांना भेटायला आला होता आणि म्हणाला की मला तुमच्याबरोबर काम करायचंय, तुमच्याबरोबर लढायचंय त्या हिंदवी स्वराज्यामध्ये. तेव्हा महाराज म्हणाले, बेडाच का तू, तुझं एक मोठं स्वतःचं राज्य आहे तिकडे, हिंदुस्थान आपल्याला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय, तू तुझ्या ठिकाणी राहून कर. आता जर तू माझ्याकडे आलास तर माझ्याकडे एकही पद नाही तुला द्यायला. मी तुला ना सरदार बनवेन ना तुला सेनापती बनवेन, तुला एक सामान्य मावळा म्हणून माझ्याकडे राहावं लागेल. एका ठिकाणचा तो राजा आहे नाही म्हटलं तरी,
तो माझ्याकडे मावळा म्हणून लढणार. वेडेपण आहे. तू तिथं जा, तू तिथं साम्राज्य उभं कर. मी जेव्हा लढत तिथे तेव्हा तू मला मदत कर. तू इकडे येशील तर मी तुला मदत करेन. आणि काळजी करू नकोस, जेव्हा तुला मदतीचा हात एक हात मार, हा शिवाजी उभा आहे तुझ्या पाठीशी. हे शिवाजी महाराजांनी 18व्या वर्षाच्या छत्रसालला दिलेलं वचन. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, सगळ्या गेल्यानंतर जेव्हा छत्रसाल महाराज म्हातारे झाले आणि निजामाने त्यांना संपूर्ण वेढा दिला, तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं शाहू महाराजांना की मी अडचणीत सापडलोय आणि तुमच्या आजोबांनी मला असं वचन दिलं होतं. बाजीराव शाहू महाराजांनी म्हणाला, वचन पाळलं काय? छत्रपतींचा शब्द खाली पडताच कामा मी जातो. आणि मग गेलाय बाजीराव. गेला आणि त्याची रसद तोडली, त्याचं जेवण खाण सैन्याचं तोडलं आणि निजामाची पळताभुई थोडी केली. उपाशीपोटी सैन्य लढू शकत नाही. छत्रसाल राजाला पुन्हा त्याचं राज्य मिळालं. त्यांनी 8 जिल्हे बक्षीस म्हणून दिले परत येताना. किती? 8 जिल्हे. म्हणजे साधारण किती जमीन झाली? मुंबई ते नागपूर 8 जिल्हे होतात. पॉलिटिक्स मध्ये कोणतरी असेल ना, त्यांना बरोबर माहित असेल. त्यांच्या सीट्स येतात ना तेवढ्या नाही होत नाही बघा, नाही होत ना. मुंबई ते नागपूर 8 जिल्हे, 8 होतील साधारण. लक्षात आलं तुमच्या? साधारण अगदी एक्झॅक्ट नाही पण निदान लक्षात आलं. म्हणजे साधारण 800 ते 900 किलोमीटर एवढी जमीन बक्षीस म्हणून दिले. ते बक्षीस वैयक्तिक बक्षीस आहे. ते वैयक्तिक बक्षीस मिळाल्यानंतर त्यांनी विचार केला असू शकतो, या 8 जिल्ह्यांचं मी राजा म्हणून माझंच एक वेगळं राज्य, माझ्याकडे एवढं ताकद आहे, माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, माझ्याकडे एवढी बुद्धिमत्ता आहे, आयुष्यभर मी त्यांचा गुलाम म्हणून, त्यांचा सेवक म्हणून का राहायचं, त्यांचा पंतप्रधान म्हणून का राहायचं. या 8 जिल्ह्याचा मी छत्रपती होतो. सगळे 8च्या 8 जिल्हे छत्रपतींच्या गादीला समर्पित केले. आणि ते 8 जिल्हे समर्पित करून तो जेव्हा ते घेऊन निघाला, ते बक्षीस घेऊन, तेव्हा निघताना त्याने आपली दासीपुत्री मस्तानी दिली आणि त्याच्याशी रीतसर लग्न केले. ठेवलेली बाई नाहीये ती, ते लपडं नाही. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही. आणि ते घेण्यापाठीमागे सुद्धा हे शिवाजी महाराजांनी एवढ्या बायका करण्या पाठीमागचं जे कारण होतं की स्वराज्य निर्मितीसाठी हे गरजेचं आहे. नातं जुळलं की माणसं विरोधात जाऊच शकत नाही. नाती जोडली पाहिजे. कुठल्या बायकांबरोबर बसले असतील, कधी गप्पा तरी मारल्या असतील का? 19 वर्षाचा पेशवा तिशी उलटल्यानंतर ही मस्तानी भेट म्हणून दिली, तिच्याशी लग्न केले, भेट म्हणून ठेवली, आपल्या पुण्यात आणून ठेवलंय. संध्याकाळी शनिवार जावं वगैरे असलं काही नाही. रीतसर लग्न केलं, तिथल्या पद्धतीने लग्न केलं. त्याच्यानंतर इथे आल्यावर महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं. शाहू महाराजांना साताऱ्याला घेऊन जाऊन बायको म्हणून प्रॉपर दरबारामध्ये ओळख करून दिली आणि स्वतःच्या घरात शनिवार वाड्यावर आणून ठेवली तिला. पत्नीचा योग्य तो दर्जा दिला. त्यांचे पूर्वज आजही आहे, पेशवे नाव लावतात. पण आपल्याकडं जे ही वृत्ती आहे, हे काळाशी याचा काही संबंध नाही. जरा दिसले कोण स्त्री पुरुष की जे सुरू होतं आपलं, तर आपल्याला ते मिळालेलं नसते. मग जो द्वेष सुरू होतो, याच द्वेषाचा बाजीराव बळी पडला. बाजीराव सारखा एवढा मोठा योद्धा शेवटी गेला, तो केवळ समाजाच्या दूषणामुळे गेला. घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे या मस्तानीवरनं अक्षरशः लोकांनी छळलंय. शेवटी तो कंटाळून एका मोठ्या प्रदीर्घ 6 महिन्याच्या मोहिमेवर गेला
आणि तिकडेच विषम ज्वराने बाजीरावचा अंत झाला. आयुष्यभर 19 ते 41 फक्त लढाया लढला. 1/4 जे स्वराज्य शून्यातून स्वराज्याची निर्मिती छत्रपतींनी केली आणि त्या 1/4 3/4 साम्राज्य करणारा हा बाजीराव पेशवा होता. आणि बाजीरावकडे आमचं लक्षच नाही. आम्ही त्याच्या आयुष्यातलं फक्त 17 महिने, म्हणजे असं सूर्योदय ते सूर्यास्त 8 महिने फक्त मोहिमा. कधी तो बसला असेल त्या मस्तानी बरोबर. सिनेमा निघतो बाजीरावचं, अजय योद्धा बाजीराव असा सिनेमा नाहीये. सिनेमा येतो बाजीराव मस्तानी, नाटक येतं बाजीराव मस्तानी. म्हणजे बाजीरावचं अफाट कर्तृत्व झाकण्यासाठी जाणीवपूर्वक मस्तानीचा पॅच फक्त मोठा केला गेला आणि तो दाखवला गेला. आणि अकबर जो नीच आहे, हरामखोर आहे, त्याने हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली आणि हजारो बायकांना उद्ध्वस्त केलं. त्याला सेक्युलर बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यात नसलेली जोधा आणली आणि जोधा अकबर हो हो ती सेक्युलर होता. बाजीरावची दिल्ली दूरदर्शनवर मालिका येणार नाही, टिपू सुलतानची, छत्रपती शिवाजी महाराजांची येणार नाही. इतिहास वाचणं फार गरजेचं आहे. आपला जबरदस्त इतिहास आहे. जगात कुठल्याही देशाला नसेल असा दैदिप्यमान इतिहास, ज्याचा वाचताना प्रत्येक पानावर फक्त अश्रू आनंदाने अभिमानाने डोळ्यातले अश्रू थांबत नाही असा इतिहास, अशी नररत्न या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आली. अशा भारताच्या भूमीमध्ये इतके महान संत निर्माण झाले, महान साहित्यिक निर्माण झाले, आम्हाला काही माहिती नाही. आमच्या एज्युकेशन सिस्टीमने सगळं वाटोळं करून टाकलं. ब्रिटिशांनी संपवलं आम्हाला. राष्ट्र संपवायचं असेल तर राष्ट्राची सगळ्यात पहिल्यांदा घाव घालायचं त्याच्या भाषेवरती. भाषा संपली की संस्कृती संपते, संस्कृती संपली की धर्म संपतो, धर्म संपला की राष्ट्र संपतो. राष्ट्र संपवायचं काही करायचं नाही, सिंपल भाषा संपवा. आणि हा देश ज्या भाषेवर उभा आहे ती भाषा संपवली, ती संस्कृत. सर्वोत्तम भाषा जगातली, का ती कधी बदलत नाही. मराठी बदलते, खानदेशात मराठी वेगळी बोलली जाते, विदर्भात वेगळी बोलली जाते, मालवणमध्ये वेगळी बोलली जाते. हिंदी मुंबईत हिंदी वेगळी असते, नागपुरातली हिंदी वेगळी, लखनौची हिंदी वेगळी, दिल्लीची हिंदी वेगळी. इंग्रजी, अमेरिकेची इंग्रजी वेगळी, ब्रिटिशांची इंग्रजी वेगळी, स्पेनची इंग्रजी वेगळी. जगात सगळ्या भाषा काळ आणि स्थळ बदलल्या की बदलतात, बदलत नाही. जगातली अशी एकच भाषा आहे, ती संस्कृत. मला दाखवा तुम्ही संस्कृत बदललेली, मला दाखवा तुम्ही कर्नाटकात संस्कृत वेगळं बोलतो आणि महाराष्ट्रात संस्कृत वेगळं बोलतो. नाही. अमेरिकन माणूस सुद्धा संस्कृत वाचायला त्याला ते आहे तेच वाचावं, बदलता येत नाही. संस्कृतचा ऍक्सेंट पण बदलत नाही. अशी जगातली सर्वोत्तम आणि सर्वात पुरातन आणि मूळ भाषा म्हणजे संस्कृत. आता संस्कृत भाषेतलं ज्ञान, त्याच्यावर आघात पहिला ब्रिटिशांनी केला, ते संपलं, संस्कृत फिनिश. आम्ही सगळ्या संस्कृत ग्रंथांपासून दूर गेलो, आमच्या सगळ्या ज्ञान विज्ञानापासून दूर गेलो, आमच्या सगळ्या इतिहासापासून दूर गेलो, आमच्या सगळ्या पुराणापासून दूर गेलो. आम्ही दूर जात राहिलो, दूर जात राहिलो. ब्रिटिशांचं काही चुकी नाही, त्यांना राज्य करायचं होतं, त्यांना गुलाम आणि कारकून बनवायचे होते. असंच शिक्षण द्यावं की ज्यांना मान वर करून अरेला कार्य करणारा माणूसच जन्माला आला नाही पाहिजे. मान खाली करून यस यस असं म्हणणाराच माणूस जन्माला आला पाहिजे. अशा पिढ्या निर्माण केल्या. आपल्याकडे संधी होती 15 ऑगस्ट 47, पण आमच्या गुलाबाच्या फुलाला इंग्रजी ही जस्ट ग्रेस्ट भाषा वाटत होती. बाय ऍक्सिडेंटली आय एम हिंदू असं ज्यांनी म्हटलं जाहीरपणे, त्यांना काही पडलेलीच नव्हती. 3 केंद्रीय शिक्षण मंत्री
मुसलमान होते. काय झालं असेल शिक्षण पद्धतीचं. पण मग इंदिराबाईंनी त्यांच्या स्वार्थासाठी कम्युनिस्टांना जवळ केलं आणि अख्खच बहाल केलं, मीडिया आणि शिक्षण व्यवस्था. तर तिथे अकबर मोठा झाला, तिथे टिपू सुलतान मोठा झाला, तिथे औरंगजेब मोठा झाला. आमचेच महाराष्ट्रातले नेते म्हणतात, अफजल खान काय म्हणे मारायला आला नव्हता, त्याच्या काय राज्याच्या विस्तारासाठी. वा, कमाल वाटतं. त्यांचे फॉलोअर असतात. आम्हाला शिवाजी महाराजांचं महत्व नाही, आम्हाला संभाजी महाराज माहित नाही, आम्हाला बाजीराव तर नाहीच नाही. आमचा महाराष्ट्र फक्त शाहू फुले आंबेडकरांचा आहे, शिवाजीचा नाही, संभाजीचा नाही, बाजीरावचा नाही, टिळकांचा नाही, सावरकरांचा नाही, आगरकरांचा नाही, कर्व्यांचा नाही आणि कुणाचाच नाही. शाहू फुले आंबेडकर मोठे नाहीये तसं नाही, ते मोठेच आहे, पण फक्त त्यांचा नाहीये ना महाराष्ट्र. महाराष्ट्र सगळ्यांचा आहे. असं सारखं सारखं बोलल्यामुळे हल्ली शिवाजी महाराजांचं नाव त्याला जॉईन केलंय बरं का. शिवशाहू फुले आंबेडकर असं हल्ली नवीन सुरू केले जरा. कदाचित असं सतत बोलत राहिलं तर अजून 100 वर्षांनी पाजी शिवा असं काहीतरी असं काहीतरी बोलतील, पण ते बोलायला 3% बामण काय करू शकत नाही. असे बाजीराव पेशवे अशी ही सगळी महान व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रात जन्माला आली. मंडळींनी वाचलं पाहिजे. आपण आपला देशाचा इतिहास वाचला पाहिजे. आपल्या शिक्षणात काहीही कोणीही शिकवणार नाही, त्या आशेवर राहूच नका. तुम्ही स्वतः उघडलं पाहिजे पुस्तकाचं पान. तुम्हाला छत्रपतींचा इतिहास माहित पाहिजे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तो मराठा, त्या मराठ्यामध्ये कोंगशे पण बसतात, जाधव पण बसतात, कांबळे पण बसतात. अशा या बाजीरावावर बोलण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं. काय छान तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. काही वर्षांपूर्वी सावरकरांवर बोलवलं होतं, त्यामुळे आता आशा आहे की पुढं काही वर्षांनी बोलवा. विषय सांगून देतो. वंदे मातरम ते जनगण मन या विषयावर बोलतो, भारत काल आज उद्या विषयावर बोलतो.